बुलढाणा जिल्ह्यात इंधन तुटवड्याची परिस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे। चिखलीसह अनेक भागात पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून काही ठिकाणी साठा उपलब्ध असल्याच्या चर्चेतही इंधन वितरणात अडथळे निर्माण झाल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोल उपलब्धतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे। अनेक पेट्रोल पंपांवर वाहनाच्या मोठ्या रांगा लागत असून रात्री उशिरापर्यंत नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे। काही ठिकाणी या रांगांची लांबी 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत पोहोचल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे। सध्या शेती मशागतीचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टर आणि शेतीसाठी वापरली जाणारी वाहनेही मोठ्या प्रमाणात पंपावर दिसत आहेत। त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढल्याचे सांगितले जात आहे। अनेक पंपावर इंधन मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान चिखली येथे काही वाहनधारकांनी पंपावर इंधनाचा साठा उपलब्ध असूनही पुरवठा होत नसल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन केले आहे। परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने प्रशासनाने हस्तक्षेप केल्याची माहिती मिळाली आहे। तहसीलदारांनी संबंधित पंपावर भेट देऊन इंधन वितरण सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर काही प्रमाणात परिस्थिती सुरळीत झाल्याचे सांगितले जात आहे। काही भागात गर्दी आणि वादाच्या घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तात इंधन वितरण करण्यात येत आहे। वाढती गर्दी, प्रतीक्षा आणि अनिश्चिततेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे।